नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये 4.32 कोटींच्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन, शहराच्या विकासाला नवी गती। उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट। अंजरलेतील कड्यावरच्या गणपती मंदिरात दानपेटी फोडून चोरी, भाविकांमध्ये संतापाचं वातावरण। लांजा बाजारपेठेत उष्णतेचा तडाखा, दुचाकीला लागली आग, वाहन जळून खाक। आणि खेडमध्ये उभाटाला मोठा धक्का, शिवसेनेत जोरदार पक्षप्रवेश। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड नगर परिषद हद्दीतील गुलमोहर पार्क, खेळाचं मैदान ते कचरा डेपो दरम्यानच्या रस्त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। सुमारे 4,32,65,00,000 रुपये अंदाजपत्रकीय रकमेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे। या कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई विटाला, शहर प्रमुख कुंदन सातपुते, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह नगर परिषद सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला। यावेळी मार्गदर्शन करताना गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सांगितलं की या रस्त्याच्या विकास कामामुळे शहरवासियांना भेडसावणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे। विशेषतः वाय जंक्शनमुळे खेड शहराचा खाडीपट्टा विभागाशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून वाहतूक सुलभ होईल। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून आगामी काळात खेड शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दरम्यान या वाय जंक्शनमुळे शहराबाहेर परिसरातील जागांचे दर वाढल्याची माहिती खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी यावेळी दिली। या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांसह रहिवाशांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। जे खेड शहराचं स्वप्न पाहिलं होतं ते टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास जात असताना आपण सर्व अनुभवतोय। मागील काही दिवसांपूर्वी आपण खेडचं असलेलं जे रुग्णालय आहे ते 16 वर्षानंतर ते आपण चालू केलंय। आज या विभागासाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता आणि ह्याच रस्त्यावरती पुढे असलेला पूल, या दोन्ही कामांच्या साठी आपण जवळपास 4.5 कोटी 4,32,00,000 त्याचा निधी हा आपण त्याचा आज आपण शुभारंभ केलेला आहे। त्याची आपण कामाची सुरुवात आपण करतोय। मला वाटतं अशीच ही वाटचाल खेड नगर परिषदेची यशस्वीरित्या पुढे चालत राहील। आज खेडच्या नागरिकांनी जो विश्वास शिवसेनेवरती ठेवला आहे, सन्माननीय रामदास भाईंनी ज्या पद्धतीने खेड शहराचा, खेड तालुक्याचा विकास ह्या अगोदर आमदार म्हणून केला आणि आज तरी ते लक्ष ठेवून नेहमीच असतात, त्यांच्यानंतर आज आपण सर्वांच्या हातामध्ये ही धुरा असताना आपण ही सर्व लोकाभिमुख कामं आपण पूर्ण करतोय। एकंदरीत नक्कीच या कामांसाठी आपण सर्वांनी इथे पाठपुरावा केला। स्थानिकांची मागणी होती। मला आठवते ज्यावेळेस मी आपल्या ह्या प्लेग्राऊंडचं भूमिपूजनाच्या निमित्तानं आलो होतो त्यावेळेस देखील नागरिकांनी ह्या कामाची, विकास कामाची मागणी इथे केली होती आणि ती आज आपण जवळपास पूर्णत्वास आपण नेत आहोत। विशेष म्हणजे आपल्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष आणि आपले सर्व नगरसेवक यांनी याचा पाठपुरावा केलाच आहे, परंतु आपले सीओ रोडगे यांनी देखील वारंवार ह्या रस्त्याची मला आठवण करून दिली। हे वाय जंक्शन एकंदरीत काम महत्वाचं आहे, त्यांनी मला ब्रीफिंग करताना मला सांगितलं होतं आणि सर्वांचं म्हणजे शासन आणि प्रशासन असे एकत्र येऊन आपण हे विकास काम आज आपण मार्गी लावले। अशाच पद्धतीने आपली वाटचाल ही भविष्यामध्ये असावी अशी अपेक्षा व्यक्त करतोय। आणि आताच मला सीओ साहेब सांगत होते की ह्या एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त म्हणजे हे काम मंजूर झाले, हे टेंडर झाले हे समजल्याच्या नंतर इथल्या जागेचे मंजूर भाव पण वाढले असं मला सांगत होते। म्हणजे बिल्डर लॉबी खुश झाले का? पण रस्ता हा जो मार्ग आहे तो जनतेकरता अतिशय सोयीचा आहे आणि मला संगलटच्या साठी देखील इथून आता कनेक्टिव्हिटी अतिशय खाडीपट्टा जाण्याकरता अतिशय सोयीचा मार्ग आता इथून होणार आहे। त्यामुळे मला वाटतं हो म्हणजे हा रस्ता देवनापूल करून डायरेक्ट खाडीपट्ट्याकडे आपण सहजरित्या आपण जाऊ शकतो।
तर अशी कनेक्टिव्हिटी चांगली याच कामामुळे होते. मला वाटतं अशीच कामं ही नक्कीच आपल्या खेड शहरामध्ये चालू राहतील. आपल्या सर्वांचं, सर्व नगरसेवकांचं, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सीओचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि अधिक वेळ इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना आम्ही त्यांच्या पक्षात डोकावत नाही, त्यांनीही आमच्या पक्षात डोकावू नये असा टोला लगावला. शिवसेना स्थानिक निवडणुकांमध्ये यशस्वी होत असून पक्षाचे काम व्यवस्थित सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अशोक खरात प्रकरणात कडक कारवाई व्हावी अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेबाबत बोलताना महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. नाट्यगृह भाडेवाढीच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की रत्नागिरीसह अनेक ठिकाणी भाडे कमी आहे, मात्र मुंबईत काही ठिकाणी जास्त भाडं घेतलं जात असून त्याबाबत महानगरपालिकेला विनंती केली जाईल. रक्तदान महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, काय करण्यात? महारक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे एक फार मोठी पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजनं असं जाहीर केलं की रक्तदान कोणीतरी करणं गरजेचं आहे, आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करते. त्याचाच एक भाग म्हणून महारक्तदान शिबिर हे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलं होतं. परंतु सिव्हिल हॉस्पिटलनं आम्हाला अशी सूचना केलेली आहे की यावेळी फक्त आम्ही 250 बॉटल घेतो आणि जी काय हजारभर बॉटलची नोंद झालेली आहे किंवा होणार आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं रक्तदान करू. परंतु पुन्हा एकदा शिवसेनेनं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जनसामान्यांच्या अडचणी असतील त्याच्यासाठी शिवसेना ही धावून जाते, आणि त्याचं आज प्रतिबिंब या संपूर्ण रत्नागिरीमध्ये उमटताना आपल्याला दिसतं. सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही तरी पाहायला मिळते, कारण आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याची देखील चर्चा सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. कसं पाहता एकंदरीत या राजकीय घडामोडी? तर त्यांच्या पक्षामध्ये आम्हाला डोकावण्याची काय गरज आहे? आम्ही त्यांच्या पक्षामध्ये डोकवत नाही. रोज सकाळी उठून त्यांनी आमच्या पक्षामध्ये डोकावू नये. तर आमचं व्यवस्थित चाललंय. त्याची प्रचिती ही आहे की ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं आम्ही जिंकलो, पंचायत समितीच्या निवडणुका जिंकलो, नगरपालिकेच्या निवडणुका जिंकलो, आणि शिवसेना ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही, ती समाजकारण पण करते. तुम्हाला ह्या सगळ्या माहोलवरनं आज बघायला मिळालं असेल. तर याला धरून प्रश्न, जर आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं तर फार मोठा फरक पडेल कशात? संघटनेमध्ये त्यांच्या संघटनेत फरक पडायचा आणि नाही पडायचा आमचा कुठं संबंध आला, पण आमच्यावर काही फरक पडत नाही. खऱ्याच प्रकारात काही राजकारणाची यादी आता पासून हे आहे, तर खऱ्या प्रकारात नावं यायला लागली, तर तमाने आरोप केला तर काय नाही, खरात प्रकरणामध्ये अनेक वेळा मी सांगितलं आहे की त्यांच्याबरोबर फोटो असणं याचा अर्थ खरातच्या नीच कृत्यामध्ये सामील असणं असं होत नाही. खरातवर सगळ्यात मोठी कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची शिवसेना म्हणून भूमिका आहे, आणि याच्यामध्ये खरातसारखी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी करावा ही देखील आमची भूमिका आहे. तर 1 मे पासून रिक्षा चालकांना म्हणजे हिंदीमध्ये बोलतात त्यांना मराठी अनिर्वाय असं प्रताप सरनाईकांनी सांगितलं आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलंच पाहिजे ना. मी आज राज्याचा उद्योगमंत्री आहे, मराठी भाषेचा मंत्री आहे, आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं देखील हेच म्हणणं आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे. जसं परराज्यातले काही अधिकारी महाराष्ट्रामध्ये येतात परंतु त्यांना ट्रेनिंग देत असताना असं सांगितलं जातं की मातृभाषा शिकली गेली पाहिजे, ते जसं मराठी शिकतात तसं बाकीच्यांनी देखील मराठी शिकावं ना. त्याच्यामध्ये काय का मराठीबद्दल ॲलर्जी असण्याचं काही कारण नाही. आणि प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतला आहे तो त्याने प्रत्यक्षात उतरून दाखवलेला आहे. फक्त मराठीवर शिवसेना राजकारण करत नाही याचं हे प्रतीक आहे. तर नाट्यगृहांची भाडेवाढ होऊ नये अशी मागणी जी आहे ती नाट्य परिषदेने केलेली आहे. आता कुठच्या नाट्य संकुलाची भाडं होऊ नये अशी त्यांनी मागणी केली मला माहीत नाही, परंतु मुंबईमध्ये जर यशवंत नाट्य मंदिर जे आमच्या स्वतःच्या मालकीचं आहे त्याचं भाडं फक्त 10,000 रुपये आहे. आज मी रत्नागिरीमध्ये आहे, इथलं देखील नाट्यगृह AC सकट जर वापरायचं गेलं तर त्याचं देखील भाडं कमी आहे. आम्ही हे सोलारवर आणलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाडी कमी झालेली आहेत. मुंबईमध्ये काही नाट्यगृह ही अवाच्या सवा भाडी घेत आहेत, त्याची देखील मला कल्पना आहे. महानगरपालिकेला त्याबाबतीत आम्ही विनंती करू. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजारणे येथे असलेल्या प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली असून
चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 90,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे अंदाजे 2 ते 2:30च्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंजर्ले येथील रहिवासी व LIC एजंट विजय गणेश निजसुरे यांनी या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून 4 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित चोरटे पहाटे सुमारे 2:20च्या सुमारास मंदिर परिसरात प्रवेश करताना दिसले. त्यांनी निळ्या रंगाचे फुल हाताचे जॅकेट, काळी पॅन्ट, पांढऱ्या काळसर रंगाचे बूट, डोक्यावर कानटोपी आणि तोंडावर मास्क असा वेश परिधान केला होता. चोरट्यांपैकी तिघांनी लोखंडी हत्याराच्या सहाय्याने मंदिराच्या दर्शनी दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सभामंडपातील स्टीलची दानपेटी उचलून ती मंदिराजवळील शिवमंदिरासमोरील त्रिपुराच्या मागील बुरुजावर दिली. तेथे दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि 2 स्टीलचे लॉकर चोरून देण्यात आली. चोरीस गेलेल्या मालामध्ये दानपेटीतील सुमारे 50,000 रुपयांची रोख रक्कम असून त्यात 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांसह विविध मूल्यांची नाणी होती. तसेच अंदाजे 40,000 रुपये किमतीचे 2 स्टीलचे लॉकरही चोरट्यांनी लंपास केले असून एकूण 90,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलाय. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या चोरीतील महत्त्वाचा धागा म्हणजे मंदिर परिसरातील CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून संशयितांची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे. अंजर्ले येथील कड्यावरचा गणपती हे कोकणातील अत्यंत प्रसिद्ध श्रद्धास्थान असल्यामुळे या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. मंदिरासारख्या पवित्र स्थळी चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. वाढत्या उष्णतेचा फटका आता थेट वाहनांनाही बसू लागलाय. लांजा बाजारपेठेत बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 12च्या सुमारास उभे असलेल्या एका दुचाकीला आग लागली असल्याची घटना घडली. प्रखर उष्णतेमुळे दुचाकीने पेट घेतल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण दुचाकी जळून भस्मसात झाली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास सुरू आहे. खेड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उबाटा गटाला मोठा धक्का बसला. घेरा रसाळगड गावातील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील भरणे नाका येथील शिवसेना पक्ष कार्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात रामचंद्र बाबू आखाडे, धोंडीराम बाबू आखाडे, रामचंद्र दिनकर सावंत आणि सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करत पक्षाशी बांधिलकी व्यक्त केली. विकासाभिमुख भूमिका आणि परिवर्तनवादी विचारधारणेमुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रामचंद्र आखाडे हे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुकिवली जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करत शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला, आता इथून पुढे तुमच्या विकासाची जबाबदारी ही आमची असेल. कोणत्याही प्रकारच्या विकास कामांना कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी आणि लायन्स क्लबचे ज्येष्ठ सल्लागार हनीफ घनसार यांची वाढदिवसानिमित्त कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई नवभारत स्कूलच्या रवा यादव विद्यार्थी वसतिगृहाला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन हनीफ घनसार, डॉक्टर मरकट, उत्तम कांबळे, संस्थेचे पर्यवेक्षक गोरिगले सर उपस्थित होते. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित व मुंबई विद्यापीठ संलग्न ज्ञानदीप विधी महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक सूर्यकांत सुरवशे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर आंबेडकरांचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाटी, सचिव माधव पेठे, PRO दीपक लड्डा तसेच इतर मान्यवर आणि संस्था सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाली. खेड तालुका पत्रकार संघ, खेड नगर परिषद आणि लायन्स क्लब खेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नारी महोत्सव 2026 अंतर्गत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उद्योजक लायन बशीरभाई हजवानी यांच्या सौजन्याने महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत 5 गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इंचार्ज रोहन विचारे, हनीफभाई घनसार, डॉक्टर मरकट, समाजसेवक जलाल राजपूरकर, खेड तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष सौ अश्विनी वडके आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा औचित्य साधून नवबौद्धवाडी लवेल येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आले. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सुरू झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि परिसर स्वच्छ करत सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी पुन्हा बुद्धविहार येथे एकत्र आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाला गावातील प्रशांत गमरे, केशव गमरे, शंकर तांबे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक VD कांबळे, प्राध्यापक विनायक माळी, सुनील जोशी व संदेश टिकव यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्राचार्य डॉक्टर प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉक्टर सचिन पाटील आणि रजिस्ट्रार प्राध्यापक संदीप मुंघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या स्वच्छता अभियानातून विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा आदर्श ठेवत सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे दिला. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव येथे फ्रॉम क्लासरूम इंग्लिश टू रील कम्युनिकेशन या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी लंडनच्या केम्ब्रिज असेसमेंट इंग्लिश या संलग्न विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पेट फॉर स्कूल्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यात अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाटी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा तसेच विश्वस्त संस्थापक सदस्य व ज्ञानदीप परिवारातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त आज खेड येथील संत गोरा कुंभार नगरमध्ये भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री संत गोरा कुंभार मित्रमंडळ, महिला मंडळ आणि युवा मंडळ यांच्या वतीने
आयोजित या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा महापूर ओसंडून वाहत होता. सकाळी 10 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संत शिरोमणी गोरोबा काकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वारकरी वेशभूषेतील भाविक आणि टाळ मृदुंगाच्या साथीने रंगलेला अभंग गायनाचा सोहळा आकर्षणाचं केंद्र ठरला. मिरवणुकीनंतर दुपारी 12 वाजता मंदिरात प्रतिमेची स्थापना आणि विधिवत पूजा करण्यात आली. या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे श्री सत्यनारायणची महापूजा. ही महापूजा आणि आरती श्रद्धायुक्त वातावरणात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष साईराज खेडेकर, उपाध्यक्ष कृष्णा खेडेकर, खजिनदार सचिन खेडेकर आणि सचिव तेजस खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिसरातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडला. मंदिराला केलेली फुलांची आकर्षक सजावट आणि गोरोबा काकांची प्रसन्न मूर्ती पाहून भाविक भारावून गेले होते. दिवसभर चालणाऱ्या या उत्सवामध्ये सायंकाळी 4 ते 9 या वेळेत तीर्थप्रसाद वाटप करण्यात आलं. महिला मंडळाच्या वतीने सायंकाळी 5 ते 7 या वेळेस हळदी कुंकाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रात्री 7 ते 10 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री संत गोरा कुंभार मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या भक्ती सोहळ्याने खेड नगरी खऱ्या अर्थाने विठ्ठलमय झाली आहे. अध्यक्ष साईराज खेडेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केलेला हा कार्यक्रम खरोखरच नेटका आणि शिस्तबद्ध दिसत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक बळकटीसाठी राबवलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत खेड तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी दानिश अब्रार यांच्या उपस्थितीत खेड काँग्रेस कार्यालयात झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे नियुक्त निरीक्षक श्रद्धा ठाकूर, आदित्य पाटील आणि हनुमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची रणनीती तसेच कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. बैठकीचं आयोजन खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजीम सुर्वे यांनी केलं होतं. यावेळी भोसले ग्रामपंचायत सदस्य खलील पोपळणकर, नासिर पडे, खेड शहर अध्यक्ष मंगेश भैरवकर, कार्याध्यक्ष फैसल देसाई, उपाध्यक्ष तौफिक कोत्रिक, मुराद लाडगरकर, इब्राहिम परकार, मुबारक घारे, मोहम्मद काझी, नाझिमा तांबे, सीमा जाधव, कौसर मुजावर यांच्यासह तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, माजी आमदार आणि खासदार, विविध संघटनांचे प्रमुख, सेल विभाग प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष किरण गांधी यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथील आजी आजोबांची मधुमेह तपासणी करून त्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, माजी अध्यक्ष तसेच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकडे, खजिनदार माणिक लोहार, माजी अध्यक्ष किरण गांधी उपस्थित होते. महिला व बालविकास विभागात तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधनधारित पदे मंजूर करण्यात आली. 23 वर्षानंतर घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे महिला आणि बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी वैश्य भवन हॉल खेड येथे सकाळी 10 वाजता मार्गदर्शन शिबिर आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभापती, उपसभापती, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, शहर शाखा प्रमुख, BLA, शिवदूत, गटप्रमुख, बूथ प्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, खेड तालुका कार्यकारिणी, आजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, अरविंद चव्हाण, शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी केलं. खेड भरणे रोडवर आठवडा बाजार येथे महेंद्र पिकअप आणि वॅगनार गाडीचा अपघात झाला. रस्त्याचं काम चालू असल्याने एक लेन वाहतुकीसाठी ठेवलेली आहे, तर दुसऱ्याचे काम चालू आहे. रस्ता अरुंद असल्याने ओव्हरटेक करता येत नाही आणि ओव्हरटेकच्या नादात हा अपघात घडला आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.